आणि बिग बॉसचं काम आल्यानंतर मी शोचा काहीच विचार न करता डायरेक्टली हो बोलली त्यांना. मी गेम नाही जिंकला पण मी माणसं जिंकली तिकडची. ज्यांच्यासोबत माझं म्हणजे मी बसत पण नव्हती, ज्यांच्यासोबत मी जास्त बोलत पण नव्हती, ते पण लोक माझ्यासाठी रडले. बाकीच्या लोकांना मला भेटायला पण नाही आवडणार आणि मला भेटायचं पण नाहीये. नमस्कार, मी नितीन मोरे लेक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बिग बॉस मराठी सीझन 6 आपल्या भेटीला आलाय. खरंच खूप चांगल्या पद्धतीने कंटेस्टंट त्या घरामध्ये खेळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये कंटेस्टंटची प्रत्येकाने आपली जागा बनवली आहे आणि याच प्रवासामध्ये एक असं नाव आमच्या समोर आलं. ते नाव सगळ्यांसाठी आश्चर्यदायक होतं, ते म्हणजे राधा पाटील. आणि 2 आठवडे राहिल्यानंतर राधा घरातून बाहेर आली आहे आणि आज आपण राधासोबत गप्पा मारणार आहोत. आणि सगळ्यात आधी मला सांगायला खूप बरं वाटतंय, कारण का राधा मला बोलली की मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ का, सो विच इज अ व्हेरी गुड थिंग. मला चालेल राधा तो इंटरव्ह्यू घेतला तरी काही हरकत नाही, कारण का हे प्रोफेशन सुद्धा तुला एकदा ट्राय करायला काही हरकत नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये 2 आठवडे मित्र होतो की ना, बिग बॉसच्या घरामध्ये 1 आठवडा राहणं सुद्धा खूप कठीण अवघड आहे, खूप माहिती. अवघड आहे. त्याच्यामुळे 2 आठवडे तू राहिलीस. 2 आठवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसलीस सुद्धा, खूप चांगली नाती बनवलीस. काही गोष्टीमध्ये फटका उडाला, पण जाता जाता त्या सगळ्यांनी सुद्धा तुला खूप अप्रिशिएट केलंय. काय सांगशील, किती भारी वाटतंय की माझ्या डान्सच्या करिअरमध्ये जो प्रवास सुरू होता, त्या प्रवासामधून काहीतरी वेगळं करून मी बिग बॉसच्या घरात गेली आणि एक नवीन छाप आणि एक नवीन राधा म्हणून मी बाहेर आले. काय सांगशील त्याबद्दल? मी सांगेल की मी खूप मेहनत करून मी इथपर्यंत आली आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप मेहनत केली मी डान्स क्षेत्रामध्ये, इकडे तिकडे शो करून. आणि मी स्वतःचा शो चालू केला. त्याच्यानंतर मग मला खूप सारे चॅनलचे कामं पण आले, मी केले. आणि बिग बॉसचं काम आल्यानंतर मी शोचा काहीच विचार न करता डायरेक्टली हो बोलली त्यांना. आणि तिथे मी 2 हफ्ते राहिली, मी खूप काही शिकली. पण मी गेम नाही जिंकला पण मी माणसं जिंकली तिकडची. कारण की मी गेल्यानंतर सगळं घर रडत होतं आणि मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मी बाहेर आल्यानंतर मी स्वतः खूप रडली की ज्यांच्यासोबत माझं म्हणजे मी बसत पण नव्हती, ज्यांच्यासोबत मी जास्त बोलत पण नव्हती, ते पण लोक माझ्यासाठी रडले. बस मला माझी आई बोलली तू माणसं कमवले, बस तेवढंच. मला तुला सांगायला आवडेल, काल बिग बॉसचा शो प्रदर्शित झाला. त्याच्यामध्ये विशाल कोटेंचं वाक्य होतं, अरे यार आमच्या घरातले ना अन्नपूर्णा बाहेर गेले करून. आणि असं झालं की अरे यार किती कमी वेळामध्ये तुला सगळ्यांनी जवळ केलं, कारण का सगळ्यांच्या जेवणाची वगैरे काळजी तू घ्यायची. तो विशाल कोटेंचं ते होतं की आमच्या घरातले ना आमची अन्नपूर्णा बाहेर गेले, कसं तरी आम्हाला फील होतंय. या घरामध्ये ना एका व्यक्तीसोबत राधा पाटीलचं खरंच खूप सुंदर टेलिंग जोडलं, आणि ते म्हणजे सागर कारंडे. हो हो म्हणजे एक मोठा भाऊ, एक मित्र आणि एक बोलतात ना सहकार्यासारखा तो सोबत होता. काय सांगशील, कसा रॅप जोडला सागर दादाने तुझा? सागर दादाचं मी त्याच्यासोबतच जास्त मस्ती करत होती. कारण की मला ऍक्टिंग खूप जास्त आवडते. तर त्याला मी बोललेली की आपण दोघं मिळून चला हवं येऊ द्या चालू करूया. त्याच्यामध्ये मी काहीतरी ऍक्टिंग करेल, तू तर आहेस. आणि ते आम्ही बघितलं सुद्धा वॉशरूम मध्ये तुमचं सुरू होतं ते. हो. आणि कधी काही चुकलं माझं तर तो वॉशरूम मध्ये जर तो कधी पण फ्री टाइम मध्ये बसला तर तो मला समजावत होता की तुझं हे चुकलंय आणि ते मी एक्सेप्ट करून मी हो दादा नाही ह्याच्या पुढे नाही करणार. बस मला भांडणं करायला जास्त आवडत नाही. आणि मी माझ्या ग्रुपला पण हेच सांगत होती की भांडणं नका करू, आपला बिग बॉसचा शो काही भांडणच नाही आहे. तुम्ही सर्वांची व्यवस्थित. आणि माझी ज्याच्यासोबत भांडणं झाली आणि गेम झाल्यानंतर मी लगेच त्यांना सॉरी जाऊन बोलत होते, कारण की सॉरी बोलणं पण आपलं खूप मोठं मन लागतं. तर मी जाऊन स्वतः त्यांना सॉरी बोलत होती की गेम आहे त्याच्यामध्ये उलट मी बोलले असेल. कारण दीपाली ताईसोबत माझी पहिली भांडणं माझी तिच्यासोबत झाली. तर मी तिला बोलली की माझ्याकडून चुकी झाली, सॉरी म्हणून. कारण की सिनियर आहे तर रिस्पेक्ट करते मी तिची. आणि मी घराच्या बाहेर जाताना पण मला कानामध्ये ती हेच बोलली की खूप छान आहेस, खूप छान लावणी करशील आणि तुझं अजून खूप छान नाव होईल. क्या बात आहे. म्हणजे मित्र बोलून ना की ज्या व्यक्तींसोबत आपलं आधी चांगलं नसतं, पण जाता जाताना किंवा सरते शेवटी ती व्यक्ती जर आपल्यासोबत चांगलं बोलते ना, तर समजायचं की आपण माणसं तोडलेली आहोत. प्रोमो मध्ये आम्हाला बघितलं आम्ही की दीपाली काही तुला बोलू सुद्धा की हे जे हातावर तू आई लिहिलेस ना तिच्यासाठी आता तुला बदलायचंय. बाहेर आलीस, आईचा फोन झालेला की काय, कसा? आईला बाहेर आल्यानंतर आईला व्हिडिओ कॉल केला की मी बाहेर आली. मग ती बोलली काय झालं, तू का बाहेर आलीस? तर मी म्हंटल की मला करमत पण नाही होता आतमध्ये.
आणि मला थोडं कळायला लेट झाला. बरोबर. पण मला वाटलं नव्हतं मी एवढ्या लवकर बाहेर येईल, कारण की माझं जे फॅन्स लोक आहेत ना त्यांनी मला एवढं वोट केलं आहे. नक्कीच. आणि युट्यूबला मी चेक केल्यानंतर माझी वोटिंग भरपूर होती, पण कशावरून काय झालंय मला नाही माहिती आता. नक्कीच, नक्कीच. पण मला तेच तुला विचारायला आवडेल की जसं मी सुरुवातीला बोललो की एक नवीन राधा आमच्या समोर आता आली आहे, कारण का बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन 2 आठवडे राहिल्यानंतर ना आपल्याला कळतं की आपण कसे आहोत किंवा आपण कुठे आहोत. आता तू बिग बॉसच्या घरामधून जाऊन 2 आठवड्यानंतर येतेस, तुला तुझ्यामध्ये कोणता बदल वाटतो की नाही बाबा राधा म्हणून एक माणूस म्हणून माझ्यामध्ये हा बदल झालाय? मी चेंज झालंय हे मला नाही माहिती, पण मी बदल आणणार आहे की वा. मी खूप सर्वांशी रिस्पेक्टनी राहणार, कारण की तिकडे जाऊन मला कळालं आहे की इंडस्ट्री खरंच खूप मोठी आहे आणि नाव करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. बरोबर. आतापर्यंत मी डान्समध्ये खूप मेहनत केली, मी तिथं व्यक्त पण नाही केलं, कारण की मी खरंच खूप कमी याच्यातून आली आहे वरती आणि मला हे नव्हतं सांगायचं पब्लिकला. आणि आता मी खूप चांगलं करून दाखवेल अजून, नक्कीच, हेच नक्कीच, सांगेल. नक्कीच. आणि ग्रुप मध्ये पण मी खूप सुधारणा आणणार. क्या जसं बात मला आहे. दीपाली ताई बोलली तशावरनं वा. माझा ग्रुप मी खूप स्ट्रॉंग करणार. क्या बात आहे. नक्की. नाही म्हणजे ना याच गोष्टी खरंच महत्वाच्या असतात की बदल झाला की मला माहिती नाही, पण मी बदल स्वतःमध्ये आणणार आहे. बिग बॉसची 2 आठवड्याची जर्नी आणि त्या 2 आठवड्याच्या जर्नीमध्ये भेटलेले असंख्य कंटेस्टंट, म्हणजे जेवढे पण कंटेस्टंट होते तेवढा प्रत्येकाचा ना स्वभाव जसं आपल्याला वाटेल तसं नाही, तो पूर्णपणे वेगळा होतो. वेगळा असतो. या सगळ्या कंटेस्टंट मधून जर राधा पाटीलला कोणाला सपोर्ट करायचा झाला किंवा राधा पाटीलला वाटलं की चल काय हरकत नाही, मी नाहीये ना तर माझ्या टीम मधला असू दे किंवा दुसऱ्याच्या टीम मधला असू दे, हा मुलगा किंवा ही मुलगी बिग बॉसच्या कंटेस्टंट मध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकली पाहिजे, तशी ते कोण असेल बघ? माझी मैत्रीण तिथे अनुश्री झाली होती, तर मी तिला सपोर्ट करेल. सागर दादा लक्षात ठेवा, सागर नाही, दादा नाही, इंटरव्ह्यू सागर बघतो. हा दादाला मी सपोर्ट करणार नाही. मी आधीच सांगितलं की 4-5 लोकांसोबतच मी कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. माझी टोळी पूर्ण आणि सागर दादा, बाकीच्या लोकांना मला भेटायला पण नाही आवडणार आणि मला भेटायचं पण नाहीये. काय भेटायचं पण नाहीये, सागर दादा आणि टोळी बास. नाही, म्हणजे ते परत एक मला तुला विचारायला आवडेल की जेव्हा हा प्रवास सुरू होतो ना तेव्हा बिग बॉसच्या घरावर जाण्याच्या आधी ना आपण पूर्णपणे ब्लँक असतो. आपण फक्त सीझन बघितलेले असतात, पण या मी तर सीझन पण नाही बघितलं आणि पूर्णपणे त्यासाठी ब्लँकच होतं. पूर्ण म्हणजे माझं मीटिंग वगैरे झाली. मीटिंग झाल्यानंतर मी बोलली हो ठीक आहे मी येईल, आणि 2 दिवस मीटिंग माझी झाली आणि त्याच्यानंतर माझे शो होते कंटिन्यू, आणि प्लस मी प्रॅक्टिसला आली. पूर्ण दिवसभर प्रॅक्टिस केली, दुसऱ्या दिवशी पण प्रॅक्टिस होती, पण मला लगेच रात्री मी पुण्याला गेली. मॉर्निंगला माझं ओपनिंग होतं ते केलं, परत शूटिंगला, परत इथे प्रॅक्टिसला आली. दुसऱ्या दिवशी परत बिग बॉसचं शूट होतं. म्हणजे मी इव्हेंट्स करतच राहिली आणि मी बिग बॉस नाही बघितला. आतमध्ये गेल्यानंतर जसा दरवाजा बंद झाला मी आईला मी कुठं फसली. आणि सगळ्यात शेवटी गेलेले तू हो. सगळे आलेले घरामध्ये असं आलेलं. सगळ्यात शेवटी मला असं वाटलं बापरे दरवाजा बंद झाला, आता मी कुठेच जाऊ शकत खिडकी नाही. नाही त्याच्यातल्या काहीच काहीच नाहीये, हा. म्हणजे हवा यायला जागाच नाहीये, नक्कीच पूर्ण बंद आहे. नक्कीच. पण छान आहे. म्हणजे या सगळ्याच्या मध्ये जर परत तेच तुला विचारावं की ज्यांच्यासोबत तुझं वाजलं किंवा ज्यांच्यासोबत तुझे मतं नाही जोडलेत, त्यांना जर तुला काही संदेश द्यायचा असेल किंवा त्यांना जर काही सांगायचं असेल, मला नाही काय सांगायचं. हे मला आवडलंय की नाही म्हणजे नाही रे, उगाच नाही. ज्या मार्गाला आपल्याला जायचं नाही त्या मार्गाला आपण न गेलेच बरं असं. हा. नक्की. कारण की काय बोलून फायदा नाही, थोडी सुधारणार आहेत, नक्की. त्यापेक्षा नकोच ना. बरं, पण मग जेवढी तुझी टोळी आहे त्या टोळीला तुला शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा तुझा सपोर्ट तर त्यांना आहेच आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही, पण सगळ्यांना. शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते काय असेल, किंवा सागर दादा असेल वगैरे यांचा तर गेम प्लॅन थोड्याफार प्रमाणात तुला कळाले असतील की कोणाचा स्वभाव कसा आहे, हो, तर हो. त्यांना सांगायचं असेल तर ते काय असेल? आता यांना पर्सनली मी ओळखत नाही ना, बाहेरून मी कोणालाच ओळखत नाही. आता ते आतमध्ये वेगळे वागतायत आणि बाहेर वेगळे आहेत का नाही हे मी सांगू शकत नाही. बरोबर. पण मी माझ्या टोळीला खूप सपोर्ट करेल लास्ट पर्यंत. टोळीतला एक जरी व्यक्ती राहिला त्याला सपोर्ट करेल क्या बात असं. आहे, क्या बात आहे. मला दीपाली त्याबद्दल तुला विचारायला आवडेल की पहिल्या आठवड्यामध्ये जो मतभेद झालेला तो मतभेद खूप वेळा लावणी सम्राज्ञी किंवा लावणी करणाऱ्यासोबत होतो की अरे बैठकीची लावणी ही पारंपरिक लावणी असते वगैरे, तुम्ही जे लावणी करता ते पूर्णपणे वेगळं असतं. याच्याबद्दल राधा पाटील या लावणी नृत्यकाराचं काय मत आहे? मला हे म्हणायचं होतं त्यांना की डोळ्यांनी आधी तुम्ही बघा, बरोबर. डायरेक्टली तुम्ही जज कोणाला करू शकत नाही की तू अशी आहेस आणि तू तशी आहेस. नक्कीच. आणि माझे व्हिडिओ जे व्हायरल आहेत ते आयटम सॉन्ग वगैरे जे मी करते मॅशअप,
का ते आम्ही काही करू शकत नाही का? मी दोन्ही पण डान्सर, मी वेस्टर्न पण छान करू शकते, मी लावणी पण छान करते. बरोबर बरोबर. आणि जर तू लावणी डान्सर आहेत, मग तुम्ही आयटम सॉन्ग शूट केलेत, तुझे आहेत सॉन्ग, मग ते तू का केले जर तू लावणी सम्राज्ञी आहेस तर? आम्हाला लावणीचं माहिती आहे, आम्ही लावणी जपतो आणि आम्ही पुढे लावणी जपत राहणार. वा. तुम्ही नका आम्हाला सांगू, आम्ही आहेत ते करायला, आमचं हे म्हणणं होतं. नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्तास मध्ये थांबतो, कारण का वेळ सुद्धा कमी आहे. पण मला एक गोष्ट आता जाणवली आहे की राधासोबत बोलायचं असेल ना तर अनफिल्टर बोलायचं, हा. बिलकुल कोणताच असा पडदा ठेवायचा नाही, जे आहे ते रोकटोक बोलायचं. हा, रोकटोक. आणि माझा स्वभाव आहे की मला जर तुझा राग येते तर मी तुला राग direct येतोय, बोलेन. येस नक्कीच. नाही त्याला कळायला सुद्धा की मला नाहीच भेटायचं रे, कशाला भेटायचं वगैरे, भेटून मग मला फायदा नाही नाही. भेटायचं, मला नाही बरोबर. आवडत लोक, विषय संपला. नक्की. नाही खरंच खूप भारी वाटत आहे. खरंच धन्यवाद राधा आमच्या सोबत बोलल्याबद्दल. एक नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आता यानंतरचा प्रवास सुद्धा तेवढाच रोमांचक आणि तेवढाच सक्सेसफुल असेल. सो त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा Thank you. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि पुढे तर आपण भेटतच राहू. हो हो, नक्की.